छोटूला पण मोठं होऊन रायडर बनायचं आहे. हम खाली लेग और डैना का भी जाने देंगे, खाली लेग किस रहेगा. ये देखो यहाँ पे रॉन्ग साइड से गाड़ी चलाना डस्टमुळे आहे ना थोडासा खराब झाला आहे. या सूर्य मंदिर जगन्नाथ मंदिर आहे बघा तलावात. थांबणार नाही आम्ही. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. जय बाबा बैद्यनाथ. चला चलो काशी. दर्शन दोनदा घेतला मी इथे आणि आता निघालोय काशी वाराणसी. ये क्या हो रहा है भैया, ये क्या हो रहा है. देवघर झारखंड बैद्यनाथवरून आम्ही निघालो आहे वाराणसीला जायला. आता वाजलेत 11:15 झालेत. टेम्परेचर काय असेल जरा 5 सेकंदानं व्हिडिओ पॉज करा आणि गेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही काय गेस केलं, किती टेम्परेचर असेल. तर टेम्परेचर आहे 38 डिग्री सेल्सिअस. भरपूर गरमी आहे यार. आणि ह्या गरमीतनं 38 डिग्री सेल्सिअसला मी पियालो चहा, कारण चहाशिवाय मी राहूच शकत नाही किती पण गरमी असू दे. इथे आहे चेकपोस्ट. पुलिस वाले भैया हमारी तरफ देख भी नहीं रहे. झारखंड पुलिस. टेम्परेचर जे आहे ना ते 43-44 पर्यंत पोचले. एवढी गरमी असं वाटतं की वाळवंटातच आलो आहे आम्ही राहायला. राहतच नाही आता. आम्हाला वाटलं होतं या झाडाखाली गारवा असेल म्हणून थांबलो होतो. वारा येतोय तो पण गरम गरम. राहतच नाही. कशीकडची लोक जिवंत आहेत काय माहिती. ॲक्सिडेंट झालाय बघा, पुरा जळून खाक झालाय ट्रक. त्याच्यात ही गरमी हो. या गरमीत उसाचा रस आणि अमृत आहे. उसाचा रस बनवत आहेत. जलिया सूर्य मंदिर जगन्नाथ मंदिर आहे बघा तलावात. थांबणार नाही आम्ही आता इथे, फक्त तुम्हाला इथूनच दाखवतो. तलावाच्या मधोमध मंदिर आहे आणि बंद आहे ते. मी बघितलं लॉक लागलेलं आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही. जवळपास 2 तास तरी आम्ही शोधतोय. 2 वाजल्यापासून आता मिळालं आहे हॉटेल जिथे आम्हाला मिळणार व्हेज जेवण. तर फटाफट जेवतो, तासभर आराम करतो आणि मग निघतो. तो यादव लाईन हॉटेल, राजवीर चिमणी ईट. 50 रुपयात थाळी होती. एकदम मस्त होतं जेवण. जेवलो, आता निघतोय. इकडून 48 किलोमीटर पुढे आम्हाला 4 लेन हायवे मिळेल असं ते दादा सांगत होते. आता बघूया म्हणून, म्हणजे तिथून पुढे ट्रॅव्हल करायला काय प्रॉब्लेम येणार नाही. बघतो 9 वाजेपर्यंत किती जातो आहे, त्याच्यानंतर आम्ही स्टेच करणार आहे. तर भेटू आता बाईकवर. फायनली 4 लेन हायवे आलेला आहे. काय व्ह्यू आहे बघा, जबरदस्त. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, तेरी ओर कोई खींचे. मस्तच व्ह्यू आहे.
बघून एकदम दिल खुश झालं. दिल खुश नजारा. झुमरी तलैया का दिल खुश नजारा. रोडची कामं किती जोरात चालू आहेत बघा. सगळीकडे जसं तुम्हाला फ्लायओव्हर्स बनताना दिसतील, हायवेज बनताना दिसतील. नितिनजी गडकरी, सॅल्यूट आहे सॅल्यूट आपके काम को. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. बारा ज्योतिर्लिंग करे पूरा. कहाँ से हो? कहाँ से हो? कहाँ से हो? इधर से ही हो. चलो. जवळपास 250 किलोमीटर आलो आणि टेम्परेचर 50 झालंच होतं. त्याच्यामुळे आज आम्ही जास्त ट्रॅव्हल करू शकलो नाही. इथे एक हायवेलाच हॉटेल महाराजा म्हणून बघितलं. 500 रुपयाला रूम मिळाली. आता इथेच आम्ही स्टे करणार. उद्या सकाळी लवकर उठून निघणार आणि उद्या आरामात आम्ही वाराणसीला पोचू. तर भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव. बस चला. हॉटेलमधून चेकआउट केलंय. आता निघालो काशी विश्वनाथ. आम्हाला निघायचं होतं 6 वाजता, तरी पण वाजलेत 8. कारण काल दिवसभर एवढं टेम्परेचर हाय होतं की गाडी आम्ही जास्ती चालवूच शकलो नाही. आज सकाळी जास्तीत जास्त जायचं होतं आम्हाला, पण उशीर झालायच. टाइम झालाय पेट्रोल टाकायचं. फटाफट टाकी फुल करून घेऊया आणि निघूया. नॉन गिअरचा गाडीवाला पण आम्हाला ओव्हरटेक मारून निघून जातोय. पण आम्हाला हाय स्पीडची रिस्ट्रिक्शन्स आलेत, कारण कालच इंजिनचं काम केलं आहे. तर तो बोलला होता की तू गाडी 50 ते 60 या स्पीडमध्येच चालवायची. कमीत कमी पहिलं ऑइल चेंज करे, पण 500 किलोमीटर नंतर आपल्याला परत एकदा ऑइल चेंज करायला लागेल. वाराणसीत गेल्यावर करू, त्याच्यानंतर मग गाडी पळवू शकतो. पण आता ॲक्टिवावाल्याला पण ओव्हरटेक मारून जाताना बघावं लागतंय. ये देखो यहाँ पे रॉन्ग साइड से गाड़ी चलाना. इथे सगळे रॉन्ग साईडनेच येतात. सडनली कुठलं पण टर्न मारतात. आत्ता आमचा एक मोठा ॲक्सिडेंट होता तो राहिला. हा बघा रॉन्ग साईड. इथे नियम बियम काय कोण मानतं की नाही माहीत नाही. रॉन्ग साईड, रॉन्ग साईड से जाएंगे. तुम्हाला इथे रॉंग साईडनेच येणारे दिसतील सगळे. हायवे आहे काय आहे काय फरक नाही पडत त्यांना. हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबला होतो. हा छोटू भेटलाय. नाम क्या छोटू? मुन्ना कुमार. छोटूला पण मोठं होऊन रायडर बनायचं आहे. आमच्यासारखंच रायडिंग करायचं आहे. करेगा ना रायडिंग? रायडर बनेगा, यूट्यूब चैनल बनाएगा और देश का बड़ा सबसे बड़ा यूट्यूबर बनेगा. अच्छा बोल हर हर महादेव. हर महादेव. चलो छोटे, पक्का बनेगा ना ब्लॉगर? पक्का बनेगा.
छोटू भेटला होता, गरीब आहे पण त्याला मोटो व्लॉगिंगचे व्हिडिओज आवडतात. म्हणतो मला मोठं होऊन रायडर बनायचं आहे. बेस्ट ऑफ लक छोटू. भारतातला सगळ्यात मोठा मोटो ब्लॉगर बनशील. हर हर महादेव. हायवे तर आहे, हा म्हणजे आहे. आता तुम्हाला इथे ओके दिसतोय, पण 2-2, 3-3 किलोमीटरवर आहे ना काम चालू आहे. आणि टेम्परेचर आत्ता पण 38-39 पर्यंत पोचलं आहे आज पण. त्याच्यामुळे हालत खराब आज पण होते खूपच. आता जास्ती राहिलं नाही आहे वाराणसी. 149 किलोमीटरच आहे फक्त. मला वाटतं आम्ही 3-4 वाजेपर्यंत तरी नक्कीच पोचू. जरा हीट कमी झाली असती तर आमचा प्रवास आणखीन फार झाला असता. हे बघा तुम्हाला आहे ना 2-2, 3-3 किलोमीटरला असे डायव्हर्जन्स मिळतील. कारण रोडचं काम जोरात चालू आहे, पण त्रास आम्हाला याचा होतोय. असो, काहीतरी चांगलं हवं असेल तर त्रास सहन करावाच लागतो. आणखीन पुढच्या वर्षी इथे आलो तर हा रोड एकदम टकाटक झालेला असेल. रोड किती छान आहे बघा, पण डस्टमुळे आहे ना थोडासा खराब झाला आहे. आणि ते सगळीकडे कामच चालू आहे या रोडचं, त्यामुळे डस्ट येणारच. पण रोड एकदम मस्त वाटतोय बघायला. एकदम सरळच्या सरळ. हे लाईटचे पोल उभे आहेत ते पण एकदम सरळ एका लाईनमध्ये. एकदम भारी वाटते बघायला. बिहार में आप सबका स्वागत बाणू. ॲक्च्युली झारखंडमधून बिहार करत आपण जाणार वाराणसीला, उत्तर प्रदेशमध्ये. त्या मनाने बिहारमधून पण ट्रॅव्हल केलं. बिहारमध्ये एंटर झालो आहे आणि बिहारमध्ये टेम्परेचर 45 डिग्रीपर्यंत पोचलं आहे. खूप म्हणजे खूपच गरम आहे. आता गाडी पण चालवायची इच्छा होत नाही आहे. आणि कुठे हॉटेलमध्ये थांबलं तर तिथे पण गरम होतं आहे. त्याच्यामुळे थांबावं की ट्रॅव्हल करावं हेच समजत नाही. 45 डिग्री 1 वाजायला आला आहे. आता बघतो कुठेतरी थांबतोच. एखादं थंड हॉटेल बघून AC मध्ये जेवतो आणि 3 नंतरच निघणार बहुतेक वाटतं आम्ही. आता 1-2 तास रेस्टच करणार. 30 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं म्हणून आम्ही जेवायला थांबलो. ते जवळजवळ 1-1.5 तास रेस्ट केला. अजून काय टेम्परेचर कमी झालं नाही, पण किती वेळ थांबणार म्हणून आता शेवटी निघतोय. अजून पण 99 किलोमीटर आहे. संध्याकाळच्या आधी आम्हाला पोचायचं आहे तिथे. वन वे येणे हा या लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते येणारच. आणि तिथेच पाठीमागे एक ॲक्सिडेंट झाला. स्कूटी आहे, 2 लेडीज होत्या. तिथे त्यांना नेऊन ठेवलं आहे, पण लागलं आहे खूप त्यांना. कशा पडल्या तेच समजलं नाही. ट्रक उभं आहे तर एक तिथेच साईडला, त्या ट्रकला पण आपटल्या वाटतं. मी पिणार ताक. हे दूध पिणार आहेस? ताक पिएंगे, ठंडा होंगे और जाएंगे वाराणसी. उत्तर प्रदेश वाराणसी फक्त 28 किलोमीटर आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपण एंटर केलेलं आहे आणि संध्याकाळ होते. गरमी अजून कमी झाली नाही, पण वाराणसीला पोचणार यामध्येच आतून एकदम गार वारे आल्यासारखे वाटत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एंटर केल्यावर रोड बघा एकदम टकाटक सुरू झाला आहे. प्रयागराज किती किलोमीटर दिलेलं आहे, पण प्रयागराजच्या इथे आपण जातोय. आपण ॲक्च्युली जाणार वाराणसीला, प्रयागराजला आपण जाणार नाही आहे. परत एकदा व्ह्यू बघा काय सुंदर आहे. थोडी गरमी आहे, पण हा व्ह्यू बघून मन एकदम थंड थंड झालं.
खरोखर योगीजींनी उत्तर प्रदेशचं काया पलट करून टाकला असं आता तरी वाटतंय. पुढे गेल्याच्या नंतर आणखीन समजेल. मिर्झापूर, रामनगर, प्रयागराज, कानपूर आणि आपलं डेस्टिनेशन वाराणसी. फक्त 11 किलोमीटर. दादीजी मॅपमध्ये बघताय गंगा घाट रोड. हे फायनली आपण गंगा घाट रोडवर आलोय, म्हणजेच वाराणसीत आलोय. आमचं 4थं ज्योतिर्लिंग काशी. वाराणसी की गलिया बघा. वाराणसीतली संध्याकाळ. संध्याकाळीच आम्ही एंट्री केली वाराणसीमध्ये. विश्वनाथ मंदिर 3 किलोमीटर. फक्त 3 किलोमीटर आमचं 4थं ज्योतिर्लिंग. 5च मिनिटात पोचू. एक्साइटमेंट इतकी आहे ना. पोचलोय. इथे एक हॉटेल आहे, तिथे आता आम्ही रूम चेक करतोय.